पाऊल काय म्हणतो? ख्रिस्त तुमच्यामध्ये रूपधारी होईपर्यंत मला प्रसूती वेदना आहेत. ऐकले की नाही कधी? काय म्हणालो मी? ख्रिस्त तुमच्यामध्ये रूपधारी होईपर्यंत, म्हणजे येशू ख्रिस्त आपल्यामध्ये काय झाला पाहिजे? रूपधारी झाला पाहिजे. रूपधारी होणं म्हणजे काय? त्याचं रूप आपल्यामध्ये आलं पाहिजे. हालेलुया. म्हणजेच ख्रिस्त प्रभू येशू आमच्यामध्ये जिवंत राहिला पाहिजे. समजलं सगळ्यांना? मग तो कसा येईल? तो आपोआप येत नाही. ख्रिस्त येशू स्वतःहून येत त्याला बोलवावं लागतं. हालेलुया. त्याच्यासाठी स्वतःला तयार करावं लागतं. हालेलुया. बरोबर का? शेतातलं धान्य घरात आणायचं आहे तर आम्हाला आमचं घर काय करावं लागतं? व्यवस्थित तयार करावं लागतं. झाडतो की नाही आम्ही? साफसूफ करतो की नाही? आणि मग धान्य आणून ठेवतो की नाही? पिठाचा डबा घाणेरडा असतो की स्वच्छ केलेला असतो? आणि मगच त्याच्यात पीठ टाकतो की नाही? बरोबर ना? मग इथे कोणाला यायचं आहे आपल्यामध्ये? प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा पुत्र, ज्याला स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार आहे, ज्यानं मरणाला जिंकलेला आहे, जो जिवंत आहे, त्या देवाला आपल्यामध्ये यायचं आहे. मग आपल्याला आपलं हे घर, आपलं हे शरीर किती शुद्ध आणि पवित्र करावं लागेल. हालेलुया. आणि त्यानं आपल्यामध्ये येऊन राहणं, यासाठी देवबापानं आपल्याला हा विधी लावून दिलेला आहे. कारण शरीर कसं तयार होतं? मांस, हे सगळं काय आहे वरून बघितलं तर? मांस. आणि हे जिवंत का आहे? कारण आतमध्ये काय आहे? रक्त आहे. बरोबर? तुम्ही म्हणाल हृदय आहे, फुफ्फुस आहे, पण ते सगळे रक्तामुळे चालत आहेत. हालेलुया. जर शरीरात रक्त राहिलं नाही तर हे सगळे अवयव बंद पडतील. म्हणजे शरीर म्हणजे काय? मांस आणि रक्त. आणि आज आम्ही काय कशासाठी जमलेलो आहोत? ते शरीर म्हणजे प्रभूचं मांस आणि प्रभूचं रक्त आम्ही घेणार आहोत. म्हणजेच आम्ही काय करणार आहोत? ख्रिस्ताला आमच्यामध्ये घेणार आहोत. हालेलुया. आणि हा जो विधी आहे हा पुरातन काळापासून चालत आलेला आहे. हा नवीन नाही आहे. मिस्रात असल्यापासून ती सुरुवात झाली. आठवतंय का सगळ्यांना? हालेलुया. कोणता सण? काय नाव दिलंय त्याला? कोणता सण? वल्हांडण सण. त्यांना काय सांगितलं होतं? तुम्ही मिस्रातून जाल तेव्हा तुम्ही हे विसरू नका की मिस्रातून मी तुम्हाला सुखरूपपणे बाहेर काढलेला आहे. आणि त्याच्या आठवणीसाठी तुम्ही काय करा? हा वल्हांडणाचा सण पहा. हालेलुया. काय केलेलं होतं? देवानं सांगितलं होतं प्रत्येक घराला काय कर? कोकऱ्याचं रक्त लाव. आणि ज्या घराच्या दारबाह्यांस कोकऱ्याचं रक्त असेल ते घर मी ओलांडून जाईन. म्हणजे मिसरमध्ये देवाच्या दूताने इस्रायलातल्या लोकांची घरं ओलांडली आणि इजिप्तमधल्या घरांची घरं मात्र ओलांडली नाहीत. का नाहीत ओलांडली? कारण त्या घरांना कोकऱ्याचं रक्त लागलेलं नव्हतं. हालेलुया. जेव्हा मरण सर्व जगावर येईल तेव्हा जग त्या मरणामध्ये मरेल,
परंतु ज्या घराला प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त लागलं आहे ते घर मात्र वाचवलं जाईल. हालेलुया. तिथे काय झालं होतं मिस्रामध्ये, घरातला प्रत्येक घरातला मोठा मुलगा मारला गेला होता. विचार करा, कल्पना करा काय भयंकर स्थिती असेल. आपल्या घरातला कोणीही छोटा मोठा कोणी असलं गेल्यानंतर किती दुःख होतं आपल्याला. पण मिस्रामध्ये काय झालं होतं, प्रत्येक घरातला मोठा मुलगा ज्येष्ठ पुत्र मारला गेला. पण इस्रायलातल्या एकाही लोकांच्या घराला धक्का लागला नाही. हालेलुया. आणि त्यावेळेला मोशेला सांगितलं, काय सांगितलं, ही तुम्ही आठवण ठेवा. हालेलुया. आणि दरवर्षी हा सण तुम्ही साजरा करा की आमच्यापासून मरण देवानं दूर केलं आणि त्यानं आम्हाला मिस्रातून सुखरूपपणे बाहेर आणलं. हालेलुया. ते काय करायचे, तो वल्हांडणाचा सण पाळण्यासाठी जेवण करायचे. प्रभू येशूची पण इच्छा तीच आहे की त्याचे जे शिष्य आहेत, त्याचे जे लोक आहेत, त्यांनी काय करावं, आपलं जीवन देवानं कसं सोडवलं आहे याची आज आठवण करावी. हालेलुया. त्यांना काय नियम होता, मिस्रातनं तुम्हाला कसं वाचवलं त्याची आठवण करावी. हालेलुया. येशूची आमच्याविषयीची इच्छा काय, पापापासून आणि मरणापासून त्यानं आम्हाला कसं सोडवलं याची आठवण आम्ही आज करावी. हालेलुया. येते का आठवण, येते का? काय काय आठवण येते? मी पापी असताना तो माझ्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला. येते का आठवण की नाही येत आहे? काय काय अजून काय आठवत आहे तुम्हाला? काय केलं त्यानं तुमच्यासाठी? बोलत नाही तुम्ही पटपट. काहीच नाही केलं. काय एक एक सांगा की नाही. एक एक सांगितलं तर किती बघा 700 गोष्टी होतील, कारण इकडे 700-800 लोक आहेत. मग कोणच नाही बोलत आहे. मग तुम्ही काय आठवण करणार? वचन म्हणतं माझ्या आठवणीसाठी करा. काय आठवण येते तुम्हाला? प्रभूने काय केलं तुमच्यासाठी? काय केलं की नाही केलं? ज्याच्यासाठी केलं नाही त्याने बाहेर जा. मग इथे थांबून फायदाच नाही आहे. काय केलं ते सांगा. नुसतं केलं नका म्हणू. पापांची क्षमा केली. अजून कोण सांगेल? आम्हाला मरणातून वाचवलं, आमचे रोग बरे केले. मागे इकडे कोणच बोलत नाही कधीच. हां, दारू सोडवली. बघा, आठवण करा, आठवण करा. मूर्तीपूजेतून बाहेर काढलं. आणखीन काय केलं देवानं? दुष्ट भूत आणखीन काय काय होते त्या सगळ्या घाणीपासून सोडवलं. मागे आवाज यायला पाहिजे मोठ्याने, अभिमानानं सांगितलं पाहिजे येशूनं माझ्यासाठी काय केलं. आणि तुम्ही गप्प बसलेले आहात. एवढंच? खूप केलंय. 2 शब्दात उत्तर संपलं. काय केलंय म्हणतो तो, खूप केलंय. आणि बाकीचे तर बोलतच नाही आहेत. तुम्ही हे सगळे आशीर्वाद सांगितले, तुम्हाला वधस्तंभावरचा येशू आठवत नाहीये कोणालाच. आठवतो मग बोलत नाही आहेत ते. आठवण करायला सांगितलंय ना. तुम्हाला मार खाणारा येशू आठवत नाहीये. हातापायात खिळे टोकलेला येशू कोणालाच आठवत नाहीये. आता म्हणतायत आठवतो म्हणून. बोलणारे आम्ही मुके नाहीत. देवानं आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत, त्या बोलायच्या आहेत. हालेलुया. कोणत्या वेळेला त्याला पकडण्यात आलं? रात्रीच्या वेळेला. आणि त्या रात्रीपासून, त्या वेळेपासून त्याची निंदा झाली, त्याचा छळ झाला, त्याच्यावर थुंकले,
त्याला मारण्यात आलं. आठवा. नुसतं वचन वाचतात माझ्या आठवणीसाठी करा आणि आठवण करायचीच नाही, मग काय फायदा. 39 फटक्यांचा मार आठवा ना. तुम्हाला असं बसवलंय आणि वरून चापकाचे फटके देत आहेत, कसं वाटेल. त्या वेदना माझ्या येशूनं सहन केल्या आहेत, म्हणून म्हणतोय आठवा. त्याच्या आठवणीसाठी जमलोय ना, मग काय आठवण करायची, काहीच नाही, नुसतं ऐकायचं. त्या कालवरीच्या टेकडीवर अनवाणी पायाने खांद्यावर इतका मोठा क्रूस खांब घेऊन चाललाय माझा येशू, माझा प्रभू. म्हणजे माझ्या पापाचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेऊन. तिथेही त्याची निंदा होते, तिथेही थुंकतायत, तरी तो इकडे तिकडे बघत नाही, आपला क्रूस खाली टाकत नाही, धीरानं चालला आहे, धीरानं चालला आहे. कशासाठी? माझ्यासाठी, माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान, माझ्या गुन्ह्यासाठी दिलास तू प्राण, माझ्या मुक्तीसाठी तुझे बलिदान. आठवा. त्याच क्रूसखांबावर त्याला झोपवण्यात आलं आणि मग त्याच्या दोन्ही हातांमध्ये आणि पायांमध्ये खीळ ठोकण्यात आले. किती भयंकर वेदना असतील. आणि मी न आठवता जाईन का नुसतंच अन्न घेऊन? त्या क्रूसावर तो 3.5 तास 2 खिळ्यांवर लटकलेला आहे. रक्ताने रक्ताचा थेंब आणि थेंब वाहतोय. आठवण करा. एवढेही करून लोक गप्प बसले नाहीत. त्याच्या कुशीत भाला खुपसला. आज जाणीव झाली पाहिजे की माझ्या कुशीत कोणीतरी खुपसतंय, माझ्या डोक्यावर कोणीतरी काट्याचा मुकुट टोचतोय आणि त्या वेदना आज मला झाल्या पाहिजेत, तर खऱ्या अर्थानं मी त्याची आठवण करेन. ऐकेन आणि निघून जाईन प्रभू भोजन घेऊन. काही उपयोग होणार नाही. योग्य रीतीने म्हटलंय. आणि पहिलंच वचन आम्हाला सांगतं, माझ्या आठवणीसाठी हे करा. आज आठवण करणार आहोत आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं कष्ट, त्याचं रक्त, त्याचं बलिदान, त्याचं आपल्यावरचं प्रेम, त्याची आपल्यावरची कृपा, ती अद्भुत प्रीती. काय होतं माझ्याकडे, असं काय होतं की त्याने माझी आठवण करावी, त्याने माझी भेट घ्यावी? काय असं मी केलं होतं? तरीही तो माझ्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आला. आणि पृथ्वीवर आला म्हणजे पृथ्वीवरच राहिला नाही, तर माझ्या घरात आला, माझ्या जीवनात आला, माझ्या हृदयाशी बोलला, माझ्या हृदयाची भेट घेतली. मला त्याचं शब्द समजावे, वचन समजावेत म्हणून आत्म्याच्या द्वारे माझ्या जीवनात कार्य केलं. म्हणून आज मला येशू थोडा का होईना समजतोय. पूर्ण नसेल मला अजून समजत, पण थोडा तरी मला समजतोय. मी जाणलंय त्याला, मी ओळखतो त्याला.
ही आठवण मला करायची आहे. वाईट वाटतं, मी इतकं सांगतोय तरी काही लोक माझ्या तोंडाकडे बघतायत. काय आठवत नाहीये त्यांना. कल्पना करा तुम्ही त्या वधस्तंभावर आहात, मग बघा किती वेदना होतात. हे खास भोजन आहे. वल्हांडणाचं भोजन जेवण आता संपलेलं आहे, पण येशू एका खास जेवणाची सुरुवात करतो. आता वल्हांडणाचं जेवण आम्हाला करायचं नाहीये. आम्हाला कुठल्या कोकऱ्याचं किंवा बकऱ्याचं रक्त नाही लावायचं आहे, आणि ते पण दार बाह्यांवर नाही लावायचं आहे, तर ते आम्हाला आमच्या शरीरामध्ये घ्यायचं आहे. हालेलुया. आणि अशा एक उत्तम भोजनाची सुरुवात प्रभू येशूनं माडीवरच्या खोलीमध्ये केली. प्रेषितांना त्याने एक भाकर दिली आणि म्हणाला, हे भाकर म्हणजे माझं शरीर आहे आणि हे तुमच्यासाठी मोडलं जात आहे. हालेलुया. वाचूया मत्तेय 26:26-28. मत्तयाचं पुस्तक 26 अध्याय 26 वचन, पान नंबर 1182. प्रभू भोजनाची स्थापना. आणि ते जेवीत असता येशूने भाकर घेतली, आणि ते जेवीत असता येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली, आशीर्वाद देऊन ती मोडली, आणि शिष्यास देऊन म्हटले, आणि शिष्यांना देऊन म्हटले, घ्या खा, घ्या खा, हे माझं शरीर आहे. हे माझं शरीर आहे. हालेलुया. हालेलुया. मी काय म्हणालो मगाशी, शरीर म्हणजे फक्त मांस किंवा फक्त रक्त नव्हे, तर मांस आणि रक्त याने बनलेलं. आणि प्रभू म्हणतो ही भाकर. हालेलुया. आज आपण सुद्धा ही भाकर घेणार आहोत, ही मोडणार आहोत. त्यावेळेला आपल्या हृदयात काय असणार आहे? ही भाकर नव्हे, तर माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर पुन्हा एकदा माझ्यासाठी मोडलं जात आहे. पुन्हा एकदा माझ्यासाठी ते वेदना सहन करत आहे. पुन्हा एकदा त्याच वेदना, तेच रक्त त्याच्या शरीरातून माझ्यासाठी वाहत आहे. हालेलुया. पुढे तो काय म्हणतो पहा, 27 वचन. मग त्याने प्याला घेतला, मग त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यांना दिला, व म्हटले, तुम्ही सर्व यातले प्या, तुम्ही सर्व यातले प्या, कारण हे माझे नव्या कराराचं रक्त आहे. कारण हे माझं नव्या कराराचं, हा नवा करार. आमेन. रक्ताने आम्ही काय करतो? एक नवीन करार करतो. कोणाबरोबर? प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर. काय करार करतो? की यापुढे मी कोणतंही पाप करणार नाही, यापुढे मी खोटं बोलणार नाही, कुठलंही व्यसन, विडी, तंबाखू, सिगरेट करणार नाही. मी करार करतो माझ्या देवाबरोबर. कितीही संकट आलं, काहीही झालं, लोकांनी माझी निंदा केली, छळ केले, तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही. आणि म्हणून आज मी तुला माझ्यामध्ये घेण्यासाठी आलो आहे. हा दोघांच्या मध्ये करार होत आहे प्रियांनो, ॲग्रीमेंट. तुम्ही शेत विकत घेता ना, कोर्टात जाऊन, वकिलाकडे जाऊन
करारनामा करावा लागतो, तर ते तुमच्या नावावर होतं. आज ते रक्त आमच्याबरोबर, येशूबरोबर करार करणार आहे. हालेलुया. आता हा जगाचा नाही राहणार, आता हा पापी नाही राहणार, तर हा सुद्धा देवाचा पुत्र म्हटला जाईल. हा आहे तो करार, नवा करार. हालेलुया. पुढे, हे पुष्कळांकरिता पापांची क्षमा होण्यासाठी ओतले जात आहे. आमेन. पुष्कळांकरिता पापांची क्षमा होण्यासाठी ओतलं जात आहे. हालेलुया. हालेलुया. एक एक वचन आपल्या हृदयावर कोरा, आठवण ठेवा. इथे ऐकून इथेच आपल्याला विसरायचं नाहीये. आपल्याला जगात खूप दिवस अजून जगायचं आहे. तेव्हा हे आपल्याला उपयोगी पडणार आहे. हालेलुया. हां, मग त्यानं काय केलं, तो आपलं शरीर म्हणजे मांस, भाकर आणि रक्त हे त्यानं आपल्या शिष्यांना दिलं. आमेन. शिष्यांनी काय केलं, ती भाकर म्हणजे ख्रिस्ताचं शरीर आणि तो द्राक्षरस म्हणजे ख्रिस्ताचं रक्त या मुखानं आपल्या शरीरात घेतलं. पहिलं एक शरीर होतं, आता त्या शरीरात आणखीन एक शरीर आलं. आणि ते कोणतं शरीर आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. आज प्रभू येशू ख्रिस्त आमच्यामध्ये राहायला येत आहे. त्याला तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये राहायचं आहे. का बरं असं तो करतोय? का असं त्याला करायचं आहे? कारण प्रभूची इच्छा अशी आहे की जसा मी बापामध्ये एक होतो, तसे माझे सर्व लोक माझ्यामध्ये एक झाले पाहिजेत. हालेलुया. मग ख्रिस्ताला जेव्हा आम्ही आमच्यामध्ये घेतो, तेव्हा मग आम्ही दोघे नसतो, तर आम्ही एक झालेलो असतो. हालेलुया. एका शरीरामध्ये दोघे, पण दिसायला दोन नाही, एक जीव. म्हणून तो काय म्हणतो योहान 14:11 मध्ये पहा, योहानाचं पुस्तक 14वा अध्याय 11वे वचन, पान नंबर 1295. योहानाचं पुस्तक 14वा अध्याय 11वे वचन, पान नंबर 1295. मी बापामध्ये आहे, मी बापामध्ये आहे व बाप माझ्यामध्ये आहे. आमेन. व बाप माझ्यामध्ये आहे. तुम्ही कुठे आहात? हालेलुया. हालेलुया. आज तुम्ही कुठे असणार आहात? बोला ना, कुठे असणार आहात? आणि ख्रिस्त कोणामध्ये असणार आहे? हालेलुया. पिता आहे. हा कोण आहे? पिता आहे. पित्यामध्ये पुत्र आहे आणि पुत्रामध्ये, ख्रिस्तामध्ये आज आम्ही एक होणार आहोत. हालेलुया. हालेलुया. आणि हे असे तीन आहेत, पण असे बघितले तर झाले ना एकच. आता बघा, आता तीन दिसत आहेत का तुम्हाला? प्रभूला आमच्या जीवनात हे कार्य करायचं आहे, म्हणून त्याने प्रभू भोजनाचा विधी आमच्यासाठी नेमून ठेवला आहे, नाही का? तुम्ही असो, मी असो, बाहेर जगात जातो, आपले पाय मळतात. मळतात की नाही? कोण मळत नसेल तर तू देवासारखा पवित्र असेल. मळतात की नाही? हां, वॅट वॅट विचार येतात ना, कधी कधी तोंडातनं बाहेर शब्द पडतात.
नको ते करतो, पाहतो, ऐकतो. हालेलुया. पण आम्ही तसंच राहू नये, तर नव्यानं आम्ही ख्रिस्तामध्ये एक व्हावं, म्हणून आजचं प्रभुभोजन. हालेलुया. देवाची किती योजना अद्भुत आहे बघा आपल्यासाठी. हालेलुया. सैतानाची योजना काय? ह्यानं सगळं ते वाईट करावं, मग मी याची वाट लावली. पण बापाची इच्छा काय? पोरगा कसा पण असू दे, त्याने चूक करू दे, त्याने पाप करू दे, पण मी त्याला संधीवर संधी देईन, संधीवर संधी देईन. मी त्याला सोडणार नाही, मी त्याच्या बरोबरच राहीन. हालेलुया. हे आहे प्रभुभोजन. हालेलुया. तुमचे आपल्या मुलांविषयीचे विचार असेच आहेत ना? आणि म्हणून येशूनं आम्हाला हे नियम लावून दिलेले आहेत. तो म्हणतो मी बापामध्ये आहे आणि बाप माझ्यामध्ये आहे, आणि त्यामुळे काय होतं, जे काही मी करतो, जे काही मी मागतो, ते सगळं घडून येतं. हालेलुया. मग आज जर ख्रिस्त माझ्यामध्ये आला, तर मी जे काही मागणार आहे, मी जे काही करणार आहे, ते वचनाप्रमाणे घडणार आहे. हालेलुया. प्रभूने किती चमत्कार केले, कितीतरी. पुस्तके मावणार नाहीत म्हटलंय का? उत्तर इथे आहे, कारण बाप माझ्यामध्ये आहे आणि मी बापामध्ये आहे. हालेलुया. म्हणून मी जे काही करतो ते होतं. आपलं का होत नाही? आपलं कुठेतरी तुटलंय. हालेलुया. आज जोडायची संधी दिली आहे देवानं, पुन्हा एकदा नवीन संधी दिली आहे देवानं. जेव्हा मी सुद्धा येशूमध्ये एक होऊन जाईन, तेव्हा माझ्याकडून पण चमत्कार घडतील. हालेलुया. जी कामं येशूनं केली, ती कामं मी सुद्धा करेन. कारण मी नाही, तर माझ्यामध्ये ख्रिस्त रूपधारी झाला आहे. हालेलुया. पौलाविषयी ऐकायला मिळतं ना आपल्याला. कधी दुसऱ्याविषयी बोलायचं, किती बोलायचं? आपण स्वतःविषयी कधी बोलणार? माझ्यामध्ये पण ख्रिस्त रूपधारी झाला आहे. हालेलुया. आता मी नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. येशू म्हणजे जी काही कामं करतो मी, तर ती मी करत नाही, तर येशू माझ्यामध्ये करतो. पहा योहान 8:29. योहानाचं पुस्तक 8 अध्याय 29 वचन. आणि ज्यांनी मला पाठवले तो माझ्या बरोबर आहे. आमेन. त्यांनी मला एकटे सोडले नाही. हालेलुया. कारण ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी सर्वदा करतो. आणखीन एक गोष्ट, जेव्हा पिता आणि येशू एक असतात, तेव्हा अद्भुत चमत्कार होतात. हालेलुया. आणि इथे 29 वचनात काय म्हटलंय? ज्याने मला पाठवले तो, कोणी पाठवलं येशूला? पित्याने पाठवलं. तो काय म्हणतोय? माझ्या बरोबर आहे. हेच वचन येशूनं आपल्याला पण दिलंय की नाही? हॅलो, काय आवाज नाही आहे? अरे दिलंय की नाही? काय म्हणाला तो? युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून त्याचं नाव काय आहे? बोला ना. इम्मानुएल. आम्हा संगती. आणि येशू काय म्हणतो? ज्यानं मला पाठवलं तो माझ्या बरोबर आहे. हालेलुया.
आम्ही काय म्हणणार आहोत? ज्यानं माझ्यासाठी रक्त सांडलं, ज्यानं माझ्यासाठी जीवन दिलं, ज्यानं माझ्यासाठी मरण स्वीकारलं, तो येशू आता माझ्यामध्ये येत आहे. हालेलुया. आणि तो माझ्यामध्ये आला क मी काय करणार आहे? मी पण मग एकटा राहणार नाही आहे. हालेलुया. मी एकटा राहणार, मग मी काय करेन? ज्या गोष्टी त्याला आवडतात त्याच मी करेन. हालेलुया. येशूनं पित्याला आवडतात त्याच गोष्टी केल्या. कारण का? तो म्हणतो पिता माझ्या बरोबर आहे म्हणून. हालेलुया. प्रभुभोजन का घ्यायचं? कारण येशू आपल्या बरोबर राहावा म्हणून. मग काय होईल? येशूला आवडतात त्याच गोष्टी माझ्याकडून होतील. हालेलुया. जातंय का काय? हालेलुया. आनंद होतोय का? हृदय भरतायत का? हालेलुया. हो, तयारी होते का? तयारी होते का? हालेलुया. माझा देव माझ्या घराशी, माझ्या दाराशी उभा आहे. हालेलुया. आणि तो माझ्यामध्ये राहण्याची वाट पाहत आहे. म्हणून आज हे जे शरीर आणि हे जे रक्त मी घेणार आहे ते या विश्वासानं घेणार आहे की येशू माझ्यामध्ये आला आहे. हालेलुया. हालेलुया. काय करावं लागेल? असं जर घडावं, किती जणांना वाटतं असंच झालं पाहिजे? खूप उशीर हातवर येतात. बऱ्याच जणांना मी काय बोललो ते अजून कळलंच नाहीये. येशू चमत्कार करत होता. येशूला सामर्थ्य होतं. येशू बापाला आवडेल त्याच गोष्टी करत होता. मी म्हणालो, तुम्हाला किती जणांना वाटतं माझ्या जीवनात पण असं झालं पाहिजे? आत्ता कळलं. धन्यवाद प्रभू. वाटतं का माझ्या पण जीवनात असंच झालं पाहिजे? हालेलुया. हालेलुया. माझ्याकडून माझा पिता आनंदित झाला पाहिजे. माझ्याकडून माझा येशू आनंदित झाला पाहिजे. हालेलुया. माझ्यामध्ये माझ्या प्रभूचं राज्य दिसलं पाहिजे. माझ्यामध्ये माझ्या प्रभूची वचनं राहिली पाहिजेत. हालेलुया. वचन माझ्यामध्ये राहतं म्हणजेच येशू माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. 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 आणि येशू माझ्यामध्ये राहतो तेव्हा सैतान पळून जातो. हालेलुया. म्हणजे माझ्या मुखामध्ये काय राहिलं पाहिजे? माझ्या मुखामध्ये येशूचं वचन राहिलं पाहिजे. वाटतं असं झालं पाहिजे? किती जणांना वाटतं? परत एकदा किती जणांना वाटतं? हालेलुया. हालेलुया. मग एक गोष्ट करावी लागेल. कराल का? होय. 4 जणच म्हणतायत होय, बाकीचे नाही म्हणतायत. मग मी नाही सांगत. चला आपण प्रभुभोजन घेऊया. हॅलो, करणार का? किती जण करणार? असं टोचल्यानंतर जागे होतात की नाही? मग पहिली गोष्ट काय करावं लागेल माहित आहे? शेजाऱ्याला सांगा, पश्चाताप करावा लागेल. तू कर, मी नाही करणार. सांगितलं? तू कर, मी नाही करणार. काय करावं लागेल? पश्चाताप करावा लागेल. तयारी आहे? हालेलुया. हालेलुया. मग येशू आमच्यामध्ये येईल. का पश्चाताप करायचा आहे? मगाशी म्हणाल ना, पाय भरपूर मळलेत. पाय कशाला? मी तर म्हणे सगळंच मळले. मग पश्चाताप केला पाहिजे, त्याशिवाय येशू आमच्यामध्ये येणार नाही. त्याला पश्चाताप हवा आहे. कसा पश्चाताप? पश्चाताप म्हणजे काय? ऐकायचं आणि थोडंसं रडायचं, थोडंसं ढोंग करायचं, हां, फक्त चूक मान्य करायची आणि परत करायला जायचं. याला पश्चाताप म्हणतात का?
नाही. पश्चाताप म्हणजे वाईट मार्गापासून पूर्णपणे फिरणं. हालेलुया. जे जे वाईट आहे ते सर्व टाकून देणं, त्याला पश्चाताप म्हणतात. हालेलुया. जसं मूर्तीपूजा तुम्ही पूर्णपणे टाकून दिली. हालेलुया. पण मनातल्या ज्या गोष्टी आहेत, हाव, व्यभिचार, घाणेरडे विचार, ही सुद्धा मूर्तीपूजा आहे. हालेलुया. त्याच्यासाठी पश्चातापच केला पाहिजे. कळतंय का? हालेलुया. दाविदानं बेत्शेबा सोबत पाप केलं, हो की नाही? मी काहीतरी नवीन बोलतोय? नाही ना, बायबलमधलंच आहे. तुम्ही वाचता किती त्याच्यावर डिपेंड. पाप केलं आणि तिचा पती, काय नाव त्याचं? उरिया. काय नाव त्याचं? याला युद्धाकडे पाठवलं आणि त्याला ठार मारलं. युरिया नाही, शेतात टाकत. उरिया काय नाव त्याचं? सगळेजण युरिया म्हणणार नाहीत. बेतशेबा बरोबर त्यानं पाप केलं आणि ते पाप कोणाला कळू नये, म्हणजेच सगळ्यात अगोदर नवऱ्यालाच कळणार ना, म्हणून नवऱ्याला पण ठार मारून टाकलं. सबूत नाही रखणे का काय? परंतु देवासमोर कोणतीही गोष्ट लपत. शेवटी देवाचा सेवक नाथान त्याच्याकडे आला, त्याची चूक त्याला दाखवून दिली. मग दाविदानं काय केलं? आपली तलवार काढली आणि त्याचं मुंडकं उडवलं. हा नाही? चला, बरं झालं तुम्हाला माहिती आहे म्हणून. अर्धे लोक जागे आहेत. दाविदानं जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्यानं इतका पश्चाताप केला की स्तोत्रसंहितेत एका ठिकाणी तो म्हणतोय, मी रात्रभर माझा बिछाना भिजवतो. इतके अश्रू. आपल्याला देवाचे सेवक जेव्हा आपली चूक दाखवतात तेव्हा लगेच राग येतो, नाही का? इथे दाविदाचं मन बघा, पाप केलं त्यानं, पण तितकंच त्याचं मन पश्चातापी आहे. कळल्याबरोबर तो त्या देवाच्या सेवकासमोर झुकला आणि त्याने पश्चाताप केला. हालेलुया. परत तसं पाप त्यानं केलं का कधी आयुष्यात आपल्या? म्हणून म्हटलं पश्चाताप म्हणजे काय? ती चूक परत झाली पाहिजे नाही. हालेलुया. काय कसं तो कबूल करतोय बघा. स्तोत्रसंहिता 51 वचन 3 आणि 4. पान नंबर 717, स्तोत्र 51, 3 वचन. कारण मी आपले अपराध पदरी घेतो. काय म्हणतोय तो? मी आपले अपराध पदरी घेतो आणि माझे पाप नेहमी माझ्या पुढे आहे. आणि माझे पाप नेहमी माझ्या पुढे आहे. तुझ्या विरुद्ध, केवळ तुझ्याच विरुद्ध मी पाप केलं आहे आणि तुझ्या दृष्टीनं जे वाईट ते मी केलं आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा तू न्यायी ठरशील आणि तू न्याय करशील तेव्हा तू निर्दोष राहशील. काय कबुली देतोय बघा. लाजत नाही, कोणाला घाबरत नाही. काय म्हणतोय सरळ? मी आपले अपराध पदरी घेतो आणि माझे पाप नेहमी माझ्या पुढे आहे. हालेलुया. आपल्यातले आपण सगळेजण असं म्हणू शकतो आज? बोलायचं की नाही बोलायचं? कबूल करायचं की नाही करायचं? हा खरा पश्चाताप आहे. काय म्हणतोय तो? मी आपले अपराध पदरी घेतो. हालेलुया. आणि माझे पाप नेहमी माझ्या पुढे आहे. कोणाविरुद्ध? देवाला सांगतो, मी कुठल्या माणसाविरुद्ध नाही,
मी तुझ्या विरुद्ध पाप केला आहे. कबुली, पश्चात, केवळ तुझ्या विरुद्ध मी पाप केला आहे आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केलं आहे. कबुली काय करायचे? पापाची कबुली. हालेलुया. दुसरं एक पश्चातापाचं उत्तम उदाहरण तुमच्या समोर आहे. उधळ्या पुत्र. हालेलुया. सर्व अनैतिक गोष्टी केल्या, सर्व वाईट गोष्टी केल्या, पण जेव्हा संकट आलं तेव्हा फिरून आपल्या बापाच्या घराकडे आला. हालेलुया. खरा पश्चाताप. हालेलुया. पश्चाताप काकाकडे नाही नेत, बापाकडे घेऊन येतो. बोलणं कळलं का माझं? हालेलुया. हां, लोकांना चूक दाखवली की मंडळी सोडतात आणि दुसऱ्या मंडळीत जातात. म्हणून म्हटलं तो काका. तुम्हाला आत्म्याने जन्म दिलाय तो तुमचा बाबा. हालेलुया. तो उधळ्या पुत्र कुठे आला? बापाकडे आला. हा खरा पश्चाताप. हालेलुया. आणि काय म्हणाला तो? बापाकडे येऊन काय म्हणाला? त्याने पण कबुली दिली. काय म्हणतो तो? मी स्वर्गाच्या विरोधात आणि तुझ्या दृष्टीने पाप केला आहे. बरोबर का? लोकच्या 7वा अध्याय घरी जाऊन वाचा. 15 मध्ये चुकलं माझं. ओके, 15. पश्चाताप असा असायला पाहिजे. करणाराच प्रभू यायला तयार आहे. हालेलुया. हालेलुया. कारण वचन काय म्हणतं? 1 योहान आणि 1 अध्याय वचन 9. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 9 वचन. जर आपण आपली पापे पदरी घेतली, जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वासू आणि न्यायी आहे, तर तो विश्वासू आणि न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील. म्हणून आपल्या पापांची आपल्याला क्षमा कधी करेल? जर तू आपली पाप पदरी घेतली तर. आमेन. जर तू कबूल केली तर. कबूल कधी करणार मी? मला पश्चाताप झाला असेल तर. नाहीतर मी आहे तसाच आपला येतोय जातोय तर काहीच फरक पडणार नाही. लूक 7 मला हे सांगायचं होतं. लूक 7 मध्ये आणखीन एक पापी स्त्रीचा पश्चाताप आपल्याला पाहायला मिळतो. हालेलुया. तिचा पश्चाताप तर किती आहे. काय केलं तिने? सुगंधी द्रव्य. माहीत आहे का? माहीत आहे की नाही? खूप जुने आहे ते उदाहरणं. ते 7व्या अध्यायात आहे. हालेलुया. मग जर आज आम्ही अशा रीतीचा पश्चाताप करणार आहोत तर देव आज आमच्यामध्ये येत आहे. दुसरी गोष्ट करणार का? किती जण करणार? शेजाऱ्याकडे बघा जरा. आहे व्यवस्थित? हां, थँक्यू. दुसरी गोष्ट, आज क्षमा करायची आहे आणि क्षमा मागायची आहे. काय करायचं आहे? क्षमा करायची आहे आणि क्षमा करणार का? येस, प्रभू येणार. पश्चातापी हृदय तो कधीच तुच्छ मानत. क्षमा मागणाऱ्याला तो क्षमा कर. उत्तम उदाहरण आहे आपल्या प्रभूचं. लोकांनी त्याला वधस्तंभावर मारलं तरीसुद्धा शेवटी काय म्हणतो? हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना
हां, आता येतील इकडे काहीतरी लोक ठोकतील तुम्हाला. सध्या ती फॅशन चालू झाली आहे. दर रविवारी एकेका चर्चमध्ये घुसायचं आणि लोकांना मारायचं. हालेलुया. पण मला एक अनुभव आला, तो सांगतो आता आलं वचन म्हणून सांगतो. तुमच्याकडे मी बोललो होतो, ज्योती शर्मा नाही का, UPमध्ये MP ज्योती शर्मा नावाची जी स्त्री आहे, ती काय करत होती, चर्चमध्ये जाऊन लोकांना त्रास द्यायची, शिव्यागाळी करणं, मारहाण करणं. आम्ही सगळ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना केली प्रभूकडे. मला आता तिचं नावच नाही ऐकायला मिळत. काय झालं देवाला ठाऊक. हालेलुया. आता दुसरा एक जण चालू झालाय, अंकित यादव. कोण? जाऊ दे, होऊ दे रेकॉर्ड, काय हरकत नाही. गेल्या दिवसात त्याच्यासाठी प्रार्थना केली. दर रविवारी 3-4 ठिकाणी हा माणूस पोचायचा आणि काही ना काहीतरी उचापत्या करायचा. आम्ही प्रार्थना केली. गेल्या 15-20 दिवसात मला त्याचं नाव ऐकायला येत नाही आहे. हालेलुया. हां, ते आपले शत्रू नाही आहेत, त्यांनी त्याच्या विरुद्ध शत्रुत्व पत्करलंय. देव त्याचं सूड घेईलच घेईल. हालेलुया. म्हणून त्यांना क्षमा करा, पण त्यांच्यासाठी प्रार्थना जरूर करा. हालेलुया. क्षमेचं आणखीन एक उदाहरण, योसेफ. काय केलं होतं त्याच्या भावानी? त्याला विकलं, लुटलं, सगळं काय केलं, जे वाईट आहे ना. आणि मग अशी वेळ आली की संपूर्ण देशामध्ये दुष्काळ पडला आणि मग त्या भावांना खायला प्यायला काहीच उरलं नाही. चांगली वेळ होती की नाही? योसेफाने बदला घ्यायला पाहिजे होती की नाही? हां, तुम्ही मला मारलं, तुम्ही मला त्या खड्ड्यात टाकलं, तुम्ही मला विकलं, तुम्ही मला गुलाम केलं. हां, त्या फारोकडे इतकी वर्ष मला तुरुंगात राहावं लागलं, आता मी बघतो तुमची बरोबर. केलं का असं? हां. त्यानं आपल्या भावांना पूर्णपणे क्षमा केली. एवढंच नाही, त्यानं त्यांचा सांभाळ पण केला. हालेलुया. हे आहे क्षमा. जर आज आम्ही करतो, कोणाविरुद्ध आहे काय काय आहे का, काढून टाका. हालेलुया. हे देवाचं घर कुरकुरीसाठी, दुसऱ्यांना वाईट बोलण्यासाठी, दुसऱ्यांच्या वाईट विचार डोक्यात ठेवण्यासाठी, ते प्रभूसाठी आहे. म्हणून जर आज कराल तर प्रभू म्हणतो मी तुमच्यामध्ये येईन. हालेलुया. हालेलुया. 2 गोष्टी करणार. पहिलं काय करणार? ते पण 4 लोकच बोलतायत. काय करायचं ठरलं? दुसरं काय करणार? क्षमा करणार आणि मागणार. हालेलुया. हालेलुया. येशू यायला पाहिजे की नको? येशू आपल्यामध्ये राहायला पाहिजे की नको? येशूची आवडती कामं झाली पाहिजे की नको? मग त्याचं शरीर आणि त्याचं रक्त आपली वाट पाहत आहे. हालेलुया. म्हणून आणखीन एक गोष्ट करावी लागेल. किती जण करतील? तुम्हाला झोपून देणार नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही. हालेलुया. ज्याने हात वर केला नाही त्याचा तुम्ही हात वर करा. बिचारा झोपला असेल, काय कळत नाही त्याला माझं बोलणं. करणार तिसरी गोष्ट? हालेलुया. काय आहे तिसरी गोष्ट? प्रार्थना. काय करायची आहे? पश्चाताप तुम्ही केला, एकमेकांना क्षमा तुम्ही केली. आता येशूकडे प्रार्थना करायची आहे की प्रभू येशू, तुझ्या वचनाप्रमाणे मी माझ्या पापांची कबुली दिली, मी तुझ्याकडे पश्चाताप केला आहे, मी माझ्या अपराधांना क्षमा केली आहे, आता तू माझ्यामध्ये ये. हालेलुया. आणि ही प्रार्थना वरवरची प्रार्थना नको, तू इथून आली पाहिजे. हालेलुया. पश्चातापाची प्रार्थना डोळ्यामध्ये अश्रू आणते.
खरं की नाही? खरं की नाही? बघा शेजाऱ्याकडे. आपली सेवा बंद नाही करायची आपण. हालेलुया, हालेलुया. हां, काय म्हणालो मी? प्रार्थना. प्रार्थनेचं सुंदर उदाहरण आहे हन्नाची प्रार्थना. हालेलुया. कोणाची प्रार्थना? हन्नाची प्रार्थना. वाचूया, बघूया थोडंसं. पहिला शमूएल 1:13. समूएलाचं पुस्तक 1 अध्याय 13 वचन, पान नंबर 359. पहिला समूएल 12 पासून 1 अध्याय 12 पासून पान नंबर 359. आणि असे झाले की ती यहोवाच्या पुढे प्रार्थना करीत राहिली असता एलीने तिच्या तोंडाकडे लक्ष लावले. ती देवापुढे प्रार्थना करत राहिली आणि कोणी पाहिलं? देवाचं सेवक एलीनं पाहिलं. काय पाहिलं पहा? हन्ना तर आपल्या हृदयात बोलत होती, तिचे ओठ मात्र हलले, पण तिची वाणी ऐकू आली नाही. म्हणून ती दारू प्यायल्यामुळे मस्त झालेली असे एलीला वाटले. कशी आहे प्रार्थना तिची? ओठ हालत होते, हृदय रडत होतं. हालेलुया. देवाच्या सेवकाला सुद्धा कळलं नाही. त्याला वाटलं ही प्यायली आहे. हालेलुया. तुमची प्रार्थना, आपली प्रार्थना चालू असते तेव्हा असं कोणाला वाटतं का हो? वाटतं का? आत्म्याने भरलाय, विश्वासानं मागतोय. ही प्रार्थना. इतका पश्चाताप करतोय की त्याला आपले अश्रू थांबवता येत नाही. ही आहे प्रार्थना. पापी स्त्रीची प्रार्थना अशीच होती. काय म्हटलंय तिच्याविषयी? तिने अश्रूंनी त्याचे पाय भिजवले. हालेलुया. आज हा पश्चाताप, आज अशी प्रार्थना प्रभूला आपल्याकडून हवी आहे. हालेलुया. दाविदानं केलेली प्रार्थना बघूया एकदा, परत एकदा. स्तोत्र 51 1 आणि 2. स्तोत्र 51 1 आणि 2, पान नंबर 717. स्तोत्र 51. हे देवा, तू आपल्या प्रेमदयेच्या प्रमाणाने माझ्यावर दया कर. आज आपण बोलूया. आज आपण हृदयापासून प्रार्थना करूया. आज आपण तुटलेल्या फुटलेल्या हृदयानं प्रभूला सांगूया, हे देवा, तू आपल्या प्रेमदयेच्या प्रमाणाने माझ्यावर दया कर. आपल्या परम करुणांच्या विपुलतेच्या प्रमाणाने माझा अपराध पुसून टाक. माझे अपराध पुसून टाक. मला माझ्या अन्यायापासून अगदी धुवून काढ. मला माझ्या अन्यायापासून अगदी धुवून काढ. आणि माझ्या पापापासून मला निर्मल कर. माझ्या पापापासून मला निर्मळ कर. जर अशी प्रार्थना आज आम्ही केली तर प्रभू आम्हाला उत्तर देणार नाही? काय वाटतं तुम्हाला? देईल की नाही देणार उत्तर? येईल की नाही येणार राहिला? हालेलुया. काय म्हणायचंय? काय म्हणायचंय? हे देवा म्हणा सगळेजण. हे देवा, तू आपल्या प्रेम दयेच्या प्रमाणाने माझ्यावर दया कर. आपल्या परम करुणांच्या विपुलतेच्या प्रमाणाने माझे अपराध पुसून टाक. आपल्या परम करुणांच्या विपुलतेच्या प्रमाणाने माझे अपराध पुसून टाक. माझ्यावर दया कर, माझे अपराध पुसून टाक. हालेलुया. आणखीन तो काय म्हणतो? मला माझ्या अन्यायापासून अगदी धुवून काढ. मला माझ्या अन्यायापासून अगदी धुवून काढ. हालेलुया.
आणि माझ्या पापापासून मला निर्मळ कर. माझ्या पापापासून मला निर्मळ कर. हा, देव ही प्रार्थना ऐकेल आणि म्हणेल, येस, आता हे घर माझ्या राहण्यासाठी तयार झालं आहे. आता या घरामध्ये मी रूपधारी होईन. आता याच्यामध्ये मी राहीन आणि माझ्या पित्याच्या अद्भुत गोष्टी मी याच्याकडून करून घेईन. हालेलुया. 7वं वचन, त्यातलं 7वं वचन. येजोबानं तुम्हाला निर्मळ कर. आमेन. येजोबानं तू मला काय कर? निर्मळ कर. म्हणजे मी स्वच्छ होईन. हो, हालेलुया. म्हणजे मी स्वच्छ होईन. मला धू. मला धू. म्हणजे मी हिमापेक्षा पांढरा होईन. आमेन, आमेन, आमेन. मी हिमापेक्षा पांढरा होईन. हालेलुया. 10 ते 12. 10 वचन. हे देवा, माझ्यामध्ये स्वच्छ हृदय अस्तित्वात आण आमेन. आणि माझ्या आत स्थिर आत्मा नवा कर. येस. तू आपल्या समोरून मला दूर टाकू नको मला टाकू नको. आणि आपला पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ हो, नको. तुझा आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नको. तू आपल्या तारणाचा आनंद मला परत दे आमेन. आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर. हालेलुया. दाविदाची प्रार्थना पाप केल्यानंतर तो देवाकडे अशी प्रार्थना करत आहे. किती किती उत्तम प्रार्थनेचं उदाहरण आपल्या समोर आहे. पहा काय म्हणतो तो. माझ्या येजोबानं तुम्हाला शुद्ध कर. काय म्हणतो? येजोबानं तुम्हाला निर्मळ कर, शुद्ध कर, म्हणजे मी स्वच्छ होईन. मला धू. मला धू. करताय प्रार्थना? सांगताय प्रभूला? तुटलेल्या फुटलेल्या हृदयानं, हे देवा, हे देवा, माझ्यामध्ये स्वच्छ हृदय अस्तित्वात आण. स्वच्छ हृदय आणि माझ्या आत स्थिर आत्मा नवा कर. हालेलुया. तू आपल्या समोरून मला दूर टाकू नको. कसली भीती त्याला. देवानं मला टाकून दिलं तर माझं काय होईल. हालेलुया. मला टाकू नको प्रभू, मला सोडू नको प्रभू. कोणी नाही मला तुझ्याशिवाय, कोणी नाही. आणि आणखीन काय म्हणतो तो, आपला पवित्र आत्मा माझ्यापासून काढून घेऊ नको. कारण तू जो पवित्र आत्मा मला दिलास म्हणून मला पश्चाताप करता आला आहे. म्हणून आज मी माझी पापांची कबुली देत आहे. म्हणून मला जाणीव झाली आहे की मी तुझ्या विरुद्ध पाप केलेलं आहे. हालेलुया. हो, आपल्यातल्या किती जणांना ही जाणीव आहे. किती जण आज हृदयापासून या गोष्टी प्रभूकडे मागत आहेत. येस, तो आपलं शरीर आणि रक्ताच्या रूपानं आमच्यामध्ये राहणारच. विश्वास आहे. किती जणांना विश्वास आहे. हालेलुया. मग द्या त्याला धन्यवाद. ही शेवटची गोष्ट करायची आहे. हालेलुया. हालेलुया. काय करायचं आहे? धन्यवाद द्यायचा आहे. का धन्यवाद द्यायचा आहे? हो देवा, पश्चातापानं केलेली माझी प्रार्थना तू ऐकली आहेस, म्हणून माझा जीव तुला धन्यवाद देत आहे. हालेलुया. मी क्षमा केली माझ्या अपराध्यांना आणि मी क्षमा मागितली माझ्या चुकांची आणि ती तू माझी प्रार्थना ऐकली आहेस, म्हणून माझा जीव तुला धन्यवाद देत आहे. हालेलुया. माझी पाप, माझं सर्व वाईटपण येजोबानं तू धुतलंस, मला शुद्ध केलंस, मला स्वच्छ हृदय तू दिलं आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देत आहे. कराल का अशी प्रार्थना? द्याल का त्याला धन्यवाद? हा विश्वास, आज विश्वास, हा विश्वास ख्रिस्ताला आमच्यामध्ये घेऊन येईल.
हालेलुया. म्हणून भाकर नाही आहे, तो द्राक्षरस नाही आहे, तो ख्रिस्त आहे, तो येशू आहे. लक्षात ठेवा प्रियांनो. त्याने आपल्यासाठी केलेल्या अद्भुत कृत्यांची आठवण करा. धन्यवाद द्या. माझ्यासाठी हातापायात खेळ सहन केलेस रे माझ्या देवा. खूप खूप आभारी आहे तुझा मी. खूप ऋणी आहे मी. कोण करेल माझ्यासाठी इतकं? कोण करेल? कोणीही करू शकत नाही. धन्यवाद द्या. आभार माना. हालेलुया. म्हणून पहिल्या थेसलमध्ये काय म्हटलंय बघा, काय आहे? देवाची इच्छा आपल्याकडून पूर्ण होईल. येशूकडून त्याच्या बापाची इच्छा पूर्ण होत होती, कारण येशू बापाला जे आवडेल तेच करत होता. हालेलुया. मग इथे आपल्याला पण तेच सांगितलंय बघा. पहिला थेसल 5वा अध्याय 16 ते 18 वचन. पान नंबर 1432, थेसलोनिकरास पहिलं पत्र 5वा अध्याय 16 वचन. सर्वदा आनंद करा. पश्चाताप झालाय ना, मग आनंदाला तोटा नाही. प्रार्थना अखंड करा. प्रार्थना अखंड करा. प्रत्येक गोष्टीत उपकार स्तुती करा. आमेन. कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. हालेलुया. काय आहे देवाची इच्छा? बघून पण सांगत नाही. सर्वदा आनंद करा. देवाची आपल्याकडून काय इच्छा आहे? सर्वदा आनंद करा. तुमची देवाकडून काय इच्छा आहे? देवानं सगळं चांगलं चांगलं मला द्यावं, हो ना? ही आपली देवाकडून इच्छा. देवानं माझ्या बरोबर राहावं, देवानं मला आशीर्वाद द्यावा, माझे कष्ट आशीर्वाद करावे, सर्वदा देवानं. पण मग त्याची इच्छा काय आहे आपल्याकडून? आपण काय केलं पाहिजे? सर्वदा. बोला ना. काय सर्वदाच म्हणताय नुसते? काय काय पहिली इच्छा काय देवाची आहे? हे रडत बोलतायत, मागे तर बोलतच नाही आहेत. सर्वदा आनंद करा ही काय रडत बोलण्याची गोष्ट आहे? हालेलुया. येशूची इच्छा काय आहे आपल्याकडून? परत एकदा. दुसरी इच्छा प्रार्थना अखंड, म्हणजे न थांबता. हालेलुया. आणि तिसरी इच्छा काय आहे? प्रत्येक गोष्टीत. हालेलुया. मग काय होतं? देवाची इच्छा आमच्याकडून पूर्ण होते. हालेलुया. आणि ती पूर्ण व्हावी म्हणून येशू आज आपल्याकडे येत आहे. हालेलुया. हालेलुया. त्याची इच्छा तो नसताना आपण पूर्ण करू शकतो का? म्हणून तो असला पाहिजे, तो माझ्यामध्ये राहिला पाहिजे, त्यानं माझ्याबरोबर काम केलं पाहिजे, मग मी माझ्या प्रभूची इच्छा पूर्ण करीन. हालेलुया. कोण असतो सर्वदा आनंदात? कोण असतो? बघा जरा शेजाकडे असतो का? आता पण नाही आहे. हालेलुया. मंडळीत सर्वदा आनंदी कोण असतो? असणार. कोणाचा तरी चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आलाच असेल. माझा आला का? हालेलुया. दुसरं, अखंड प्रार्थना करा. हालेलुया. संकटाकडे बघून रडत बसू नका. तुमची प्रार्थना तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. हालेलुया. आणि सर्व गोष्टीत काय म्हटलंय? प्रत्येक गोष्टीत काय करा? लागलं तंगडं दुखलं तरी पण धन्यवाद येशू. हालेलुया. लंगडी कधी घातली नव्हती, आता घालतो. हालेलुया. असा आनंद झाला पाहिजे. आणि हा कधी होतो? जेव्हा येशू आमच्यामध्ये असतो तेव्हा. तेव्हा आपल्याला आपल्या उणीवा दिसतच नाही. मी याच्यात कमी आहे, मी त्याच्यात कमी आहे, मला हे करता येत नाही, मला ते करता येत नाही. येशू माझ्याबरोबर आहे म्हणून तो मनुष्य काय करतो? सर्वदा त्याला धन्यवाद देतो आणि त्याची उपकार स्तुती करतो.
हालेलुया. आठवण काय म्हटलं बघा, यशया एक छान प्रार्थना येते. कोणाची प्रार्थना? हिजकिया राजाची प्रार्थना. बघा यशया 38:17-20. यशयाचं पुस्तक 38 अध्याय 17 वचन, पान नंबर 872. 17 वचन. पहा, माझ्या बऱ्यासाठी मला मोठा कडूपणा आला होता, परंतु तू माझ्या जीवावरल्या प्रीतीने तो नासाच्या खाचेपासून सोडवला आहे. कारण माझी सर्व पापे तू आपल्या पाठीमागे टाकली आहेत. कारण मृत लोकाच्याने तुझं स्तवन करवत नाही, मृत्यूच्याने तुझी प्रशंसा करवत नाही. जे खाचेत उतरतात त्यांच्याने तुझ्या सत्याची आशा धरवत नाही. जसा मी आज स्तवितो तसा जिवंत तोच तुला स्तवेल. आमेन. बाप मुलांना तुझे सत्य जाणवेल. 20. यहोवा मला तारायला सिद्ध झाला, म्हणून आम्ही आपल्या आयुष्याचे सर्व दिवस यहोवाच्या घरात आमेन. तंत्री वाद्य वाजवून आमेन. माझी गीते गाऊ. हालेलुया. तारपा वाजवून गीत गाऊ. कोण धन्यवाद देतो अशा रीतीने माहित आहे? हिजकिया राजा. का माहिती आहे? त्यानं प्रार्थना केली होती. 38व्या अध्यायात वचन 1 पासून जर तुम्ही वाचलं तर लक्षात येईल. काय लिहिलंय बघा 38:1. त्या दिवसात हिजकिया आजाराई पडून मरणास टेकला. आणि एवढंच नाही, भरासभर म्हणून देवानं त्याच्या भविष्यवाद्याद्वारे निरोप पण पाठवला. जाऊन हिजकिया राजाला सांग, तू आता मरशील. काय देव आहे आमचा. मरणाचे पण निरोप पाठवतो. हालेलुया. आणि हे जेव्हा हिजकिया राजानं ऐकलं तेव्हा दुसरं वचन काय म्हणते बघा. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून यहोवाची प्रार्थना करून म्हटलं, रडत नाही राहिला, देवाकडे प्रार्थना केली. काय म्हणतो? हे यहोवा, मी तुला विनंती करतो, मी कसा तुझ्या पुढे सत्यतेने व पूर्ण हृदयानं चाललो आणि तुझ्या दृष्टीने चांगले तेच करीत आलो, हे आता तू आठव. आणि असं बोलून हिजकिया रडला. हालेलुया. हालेलुया. म्हणजे संकटाच्या दिवसात आपण आता पेरलेलं उपयोगी पडतं. हिजकियानं काय पेरलं होतं? सत्यता, देवावरची निष्ठा, भक्ती, प्रेम, या सगळ्या उत्तम गोष्टी तो म्हणतो मी माझ्या आयुष्याच्या दिवसात पेरलेल्या आहेत. आणि तू म्हणतोस तू मरून जाशील, तू आठवणीत आण. आणि असं म्हणून तो रडला. हालेलुया. हालेलुया. आणि असं म्हटल्यावर मग देवाला राहत नाही हो. देवानं हिजकिया राजाची प्रार्थना ऐकली. तुम्हाला माहित आहे त्याचं आयुष्य किती वर्षांनी वाढवून दिलं? 15 वर्षांनी आयुष्य वाढवून दिलं. हालेलुया. हालेलुया. मला वाटतं माझ्या पण बाबतीत असंच काहीतरी झालंय. तुम्हाला छळायला त्यांनी वाढवून दिलंय. बरोबर का? हो म्हणा ना. हो हो म्हणतायत. हालेलुया. हालेलुया. अशी प्रार्थना, अशी धन्यवाद. आणि म्हणून तो पुढे काय म्हणतो? तो धन्यवाद देतोय की प्रभू तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि काय केलंस? तू मला त्या खाचेतून, मरणापासून सोडवलंस. हालेलुया. 18व्या वचनात आपण वाचलं ना, मृत लोकांना तुझं 17 पासून वाचलं. काय म्हणतो तो? का आजारपण आलं होतं? का मरण आलं होतं माझ्यासाठी? माझ्या कडूपणामुळे. कशामुळे म्हणतोय तो 17व्या वचनात? माझ्या बऱ्यासाठी. काय म्हणतो? मला कडूपणा आला होता म्हणजे आजारपण आलं होतं. हालेलुया. 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 आणि प्रभू म्हणतो त्या सर्व अद्भुत कृत्यांची आज आठवण करा. नुसती आठवण करू नका, तर त्याच्याबरोबर मी तुमच्यामध्ये राहावं म्हणून पश्चाताप पण करा. पापांची कबुली द्या
आज क्षमा करा आणि क्षमा मागा. हालेलुया. आणि मग त्याची उपकार स्तुती करा, प्रार्थना करा की देवा आज तू माझी प्रार्थना ऐकलीच पाहिजेस. आज तू मला स्वच्छ कर, आज तू मला धू, आज तू मला निर्मळ कर. आज कोणताच डाग माझ्यामध्ये ठेवू नको, आज कोणतंच पाप माझ्यामध्ये ठेवू नको. जे तुझं नाही ते सर्व आज काढून टाक. कराल अशी प्रार्थना? कराल त्याची आठवण? कराल त्याची आठवण? अरे आपण आनंदाचं, आरोग्याचं, शांतीचं जीवन जगावं म्हणून त्यांनी किती गोष्टी केल्यात, आठवतात की नाही तुम्हाला? ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, हालेलुया. ख्रिस्त गुरु, आठवण करा, आठवण करा. पश्चातापे दग्ध शरण्या, पश्चातापे दग्ध शरण्या, निज शिष्या पावली ग माय. आठवण करा, आठवण करा. एक एक गोष्ट आठवा, गाताना आठवा. गुरु माऊली ग माय, हा केसरशी मज थाराया. ओ येशुवा, हा केसरशी, तुटू दे हृदय, तुटू दे. स्वर्गातून धावली ग माय माझी, ख्रिस्त गुरु. मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, यशो मज पाप्यास्तव स्तंभावरच्या, मरणा सरसावली ग माय माझी. येशुवा, येशुवा. हालेलुया. करा प्रार्थना, करा पश्चाताप.